आवाज येतोय सगळ्यांना? एंट्रीचा ऑप्शन वापरा. एंट्रीचा ऑप्शन वापरून रिप्लाय द्या. आज आपण इयत्ता 10वी मधील प्रकरण नंबर 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी ब्राझील आणि भारत या दोन देशांमधील नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यांची माहिती पाहणार आहोत. ही माहिती पाहत असताना प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक फोटो दिलेला आहे बघा. प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक फोटो दिलेला आहे. एक फोटो दिलेला आहे. त्या फोटोमध्ये वनस्पती आणि प्राणी यांची चित्र दिलेली आहेत, फोटो दिलेले आहेत. त्या फोटोवर आधारित एक कृती दिलेली आहे. या फोटोचं निरीक्षण करून आपण ही कृती सोडवणार आहोत. सुरुवातीला छायाचित्रात दर्शवलेल्या वनस्पतींची नावे सांगा. वरचे जे 3 फोटो आहेत ते 3 फोटो वेगवेगळ्या वनस्पतींचे आहेत. ते आपल्याही परिचयाचे आहेत, आपल्या भारतातही आढळतात. त्यापैकी 2 वनस्पती आणि त्या 2 वनस्पती पैकी पहिली जी वनस्पती आहे ती आहे निवडुंग, जी काटेरी वनांच्या प्रदेशामध्ये आढळत असलेली आपल्याला दिसून येते. दुसरी वनस्पती आहे ही कॉफी आणि तिसरी वनस्पती आहे साग. खाली 3 पक्षी आणि प्राणी यांचे फोटो दिलेले आहेत. पहिला जो फोटो आहे हा तो आहे रिओ नेग्रो या पक्षाचा. आपल्याकडं रॉबिन या नावाचा जो पक्षी आढळतो त्याच प्रकारचा पक्षी ब्राझील मध्ये आढळतो, मात्र हा पक्षी भारतामध्ये आढळत नाही. दुसरा जो प्राणी आहे तो आपल्याकडे आढळणाऱ्या बिबट्यासारखा दिसतोय आणि तिसरा जो आहे सरपटणारा प्राणी तो आहे ॲनाकोंडा. जो भारतामध्ये आढळत नाही, पण भारतातल्या अजगरासारखं याचं स्वरूप असलेलं आपल्या लक्षात येईल. आता एकूणच नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी संपदा ही एखाद्या प्रदेशामध्ये आढळत असताना त्यावरती हवामानाचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येईल. हा हवामानाचा परिणाम पाहत असताना आपण विविध हवामान आणि त्यामध्ये आढळणारे नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यांची माहिती यापूर्वी पाहिलेली आहे. ओझरती आपण त्याविषयीची माहिती करून घेणार आहोत आणि ही माहिती करून घेत असताना हवामान आणि वनस्पतींचा प्रकार यांचा जो सहसंबंध आहे हा आपल्याला जोडायचा आहे. पहिला हवामानाचा प्रकार आहे जास्त तापमान आणि जास्त पर्जन्य, ज्याला आपण
विषुववृत्तीय हवामान या नावानं ओळखतो. हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये तापमान जास्त असतं आणि पर्जन्याचं प्रमाण सुद्धा जास्त असलेलं आपल्याला दिसून येईल आणि त्याचा परिणाम म्हणून हे हवामान नैसर्गिक वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीनं अतिशय अनुकूल असते आणि परिणामी या प्रदेशामध्ये सदाहरित वनस्पती आढळत असलेल्या आपल्याला दिसून येतील. उंच वाढणाऱ्या सदाहरित प्रकारच्या वनस्पती या भागामध्ये आढळत असलेल्या आपल्याला दिसतील. त्यानंतर दुसरा जो हवामानाचा प्रकार आहे जास्त तापमान आणि कमी पर्जन्य. ज्या प्रदेशामध्ये तापमान जास्त आहे आणि पर्जन्याचं प्रमाण कमी आहे असा प्रदेश म्हणजे वाळवंटी प्रदेश. त्या प्रदेशामध्ये तापमान जास्त आहे आणि पर्जन्याचं प्रमाण कमी असल्यामुळं या प्रदेशामध्ये बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. एक तर पाऊस नाही आणि जास्त तापमान आहे त्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण जास्त असतं. परिणामी या प्रदेशामध्ये काटेरी प्रकारच्या वनस्पती आढळत असलेल्या आपल्याला दिसतील. त्यानंतर तिसरा हवामानाचा प्रकार आहे हंगामानुसार बदलणारं तापमान आणि पर्जन्य. ज्या प्रदेशामध्ये हंगामानुसार तापमानामध्ये बदल होतो आणि पर्जन्यामध्येही बदल होतो त्या प्रदेशामध्ये पानझडी प्रकारचे वनस्पती आढळतात. हे प्रदेश आपण नंतर पाहणार आहोतच. त्यानंतर चौथा हवामानाचा प्रकार आहे समशीतोष्ण कटिबंधीय हवामान. ज्या प्रदेशामध्ये हिवाळ्यात अतिशय कमी तापमान असतं आणि उन्हाळ्यात आल्हाददायक तापमान असतं त्या प्रदेशामध्ये पर्जन्याचं प्रमाण सुद्धा मध्यम स्वरूपाचं आढळत असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि या समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये आपल्याला गवताळ प्रदेश, समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आढळत असलेले दिसतील. त्यानंतर पाचवा जो हवामानाचा प्रकार आहे कमी तापमान आणि बर्फाच्या स्वरूपामध्ये पडणारा पाऊस. या प्रदेशामध्ये तापमान कमी असतं आणि बर्फाच्या स्वरूपामध्ये पाऊस पडतो. पडणारा पाऊस हिवाळ्यामध्ये बर्फाच्या स्वरूपामध्ये पडत असतो. त्यामुळे या प्रदेशामध्ये सूचीपर्णी प्रकारचे वृक्ष, सूचीपर्णी प्रकारच्या वनस्पती आढळत असलेल्या आपल्याला दिसतील. आणि सहावा हवामानाचा प्रकार आहे अति कमी तापमान आणि हिवाळ्यात पडणारी बर्फवृष्टी. अशी परिस्थिती ज्या प्रदेशामध्ये असते त्या प्रदेशामध्ये अल्पाईन प्रकारच्या वनस्पती ज्यांचं आयुष्य हे ज्या कालावधीमध्ये बर्फ वितळेल त्या कालावधी पुरतच असलेलं आपल्याला दिसून येईल. जास्त तापमान आणि जास्त पर्जन्य या प्रदेशामध्ये रुंद पर्णी प्रकारच्या वनस्पती आढळतात. वृक्षांची उंची 40 मीटर पेक्षाही जास्त आढळते आणि वृक्ष अतिशय घनदाट पद्धतीनं वाढलेले आपल्याला दिसून येते. ही जी वन आहेत या प्रदेशामध्ये जास्त तापमान आणि जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशामध्ये आढळणारी जी वन आहेत ती वन ही प्रामुख्यानं ब्राझीलच्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये, आफ्रिका खंडामधील कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये
मलेशिया, इंडोनेशिया या देशांमध्ये आढळत असलेली आपल्याला दिसून येते. आणि हा वनांचा प्रकार आहे, हा वनांचा प्रकार मोठ्या प्रमाणावरती आपल्या पर्यावरणावरती अनुकूल असा परिणाम करत असतो. त्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशामध्ये काटेरी वृक्ष आढळतात, जे आपल्या पठारी प्रदेशावरती, भारतामध्ये पठारी प्रदेशावरती, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये आणि राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये या प्रकारचे वृक्ष आढळत असलेले आपल्याला दिसतील. तापमान तर जास्त असतंच, पर्जन्याचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग हा अतिशय जास्त असतो. त्याचा परिणाम म्हणून वनस्पती अशा प्रदेशामध्ये स्वतःला टिकवून धरण्यासाठी छोट्या पानांच्या, जाड पानांच्या आणि तृणभक्षक प्राण्यांपासून संरक्षण व्हावं यासाठी काट्यांच्या स्वरूपामध्ये त्यांच्या खोडावरती, फांद्यांवरती काटे निर्माण करत असलेले आपल्याला दिसून येईल. त्यानंतर तिसऱ्या प्रकारच्या हवामानामध्ये पानझडी वृक्ष आढळतात, जे आपल्याकडे काही प्रमाणामध्ये आढळत असलेले आपल्याला दिसून येते. ठराविक हंगामामध्ये पडणारा पाऊस, अतिशय जास्त तापमान, त्याचा परिणाम म्हणून कोरडा कालावधी हा मोठा असल्यामुळे या कोरड्या हवामानामध्ये स्वतःला टिकून ठेवण्यासाठी या वनस्पती स्वतःची पानं गाळतात. जेव्हा कोरडा ऋतू चालू होईल, त्या कोरड्या ऋतूमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होतं आणि त्यामुळे या प्रदेशातील वनस्पती स्वतःची पानं गाळतात. त्यानंतर चौथा प्रकार आहे हवामानाचा समशीतोष्ण कटिबंधीय वनस्पती, ज्या ठिकाणी आपण आताच पाहिलं की सूचीपर्णी प्रकारचे वृक्ष आढळतात. हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असते आणि ही होणारी बर्फवृष्टी जर झाडांना आडव्या तिडव्या फांद्या असतील तर त्या आडव्या तिडव्या फांद्यावरती बर्फ साठून त्या झाडांच्या फांद्यांना इजा पोहोचण्याची आणि पर्यायानं झाडांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळं या वृक्षांचा आकार, सूचीपर्णी वृक्षांचा आकार हा शंकूच्या आकारानं वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्यांचा टोकाकडचा भाग म्हणजे शेंड्याकडचा भाग हा निमुळता होत गेलेला आपल्याला दिसेल आणि झाडाच्या फांद्या या जमिनीकडे झुकलेल्या दिसतील. झाडांची पानं तेलकट असतात, गुळगुळीत असतात, की ज्यामुळं पडणारा बर्फ या वृक्षांवरती साठणार नाही. त्यानंतर या समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये कमी तापमान आणि उन्हाळ्यामध्ये मध्यम स्वरूपाचं तापमान आढळतं आणि पाऊस हा मध्यम स्वरूपाचा आणि वर्षभर पडणारा पाऊस, यामुळे या प्रदेशामध्ये काही भागामध्ये गवताळ वनस्पती सुद्धा, गवताळ अशा प्रकारचे प्रदेश सुद्धा आढळतात. उदाहरणार्थ न्यूझीलंड मधील कॅटरबरी प्लेन, दक्षिण अमेरिकेमधील पंपास, उत्तर अमेरिकेमधील प्रेरी हे गवताळ प्रदेश आढळतात. त्यानंतर
सहा हवामानाचा प्रकार आहे. अति कमी तापमान आणि हिवाळ्यात पडणारी बर्फवृष्टी. या प्रदेशामध्ये वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीने हा तितकासा योग्य असा प्रकार आढळत नाही. वर्षाचा ठराविक 3-4 महिने फक्त बर्फ वितळतं आणि त्याचा परिणाम म्हणून या प्रदेशामध्ये थोड्या कालावधीमध्ये उगवणाऱ्या अशा फुलझाडांसारख्या वनस्पती आढळतात, ज्या 2-3 महिन्यांमध्ये उगवून त्यांना फुलं येऊन त्यांचं बी तयार होऊन परत त्या हिवाळ्यात बर्फवृष्टी झाली की त्यांच्या बियासहित सुप्तावस्थेमध्ये जात असतात. अशा 6 प्रकारच्या हवामानामध्ये 6 प्रकारच्या वनस्पती आढळत असलेल्या आपल्याला दिसून येतील. आणि हे सगळं पाहत असताना आपले एक गोष्ट लक्षात येईल, एक हवामान संपून जेव्हा दुसरं हवामान चालू होत असतं त्यांच्या दरम्यान आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा प्रदेश आढळत असलेला दिसतो. जेव्हा जास्त तापमान आणि जास्त पर्जन्य हा भाग संपत असतो, एकदम नैसर्गिक प्रदेश कधीच संपत नाही. पर्जन्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं आणि त्यानंतर जास्त तापमान आणि कमी पर्जन्याचा प्रदेश निर्माण होत असतो. पहिल्या प्रदेशापासून दुसऱ्या प्रदेशाकडे येत असताना पर्जन्याचं प्रमाण हे हळूहळू कमी होत गेलेलं आपल्याला दिसून येईल आणि त्याचाच परिणाम म्हणून या दोन्हींच्या मध्ये मिक्स प्रकारच्या वनस्पती आढळतात. उदाहरणार्थ ब्राझीलमध्येच जास्त तापमान जास्त पर्जन्य असणारा अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये सदाहरित अरण्य आढळतात. जसजसं आपण ब्राझीलच्या पठाराकडे येऊ तसतसं पावसाचं प्रमाण कमी होतं, सदाहरित वन हळूहळू कमी होत जातात, वृक्षांची संख्या कमी होत जाते आणि आपण पुढे आल्यानंतर आपल्याला उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आढळत असलेला आपल्याला दिसेल. अर्थातच आणखी पर्जन्याचं प्रमाण कमी झालं, पर्जन्याचं आणखी प्रमाण कमी होत गेलं की गवताळ प्रदेश संपत जाऊन त्या गवताळ प्रदेशामधून काटेरी वन निर्माण होतात. हे आपण या आधीच्या इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे. यानंतर आपल्याला ब्राझील मधील नैसर्गिक वनस्पतींची माहिती पाहिजे. ब्राझील मधील नैसर्गिक वनस्पतींची माहिती पाहत असताना आपल्याला ही आकृती दिलेली आहे, आकृती क्रमांक 5.2. ब्राझील मधील भूरचना, प्रमुख वनस्पती आणि प्राण्यांची माहिती आपण नंतर पाहणार आहोतच. आणि ब्राझील मध्ये पर्जन्यमान वनस्पती आणि प्राण्यांचे प्रकार हे भूरचनेनुसार त्यामध्ये विविधता आढळत असलेली आपल्याला दिसून येईल. अर्थातच ह्या भूरचनेनुसार सुरुवातीला पहिला जो टप्पा आहे हा, या टप्प्यामध्ये पर्जन्य उष्णकटिबंधीय वन आढळतात. उंची जास्त आहे, विषुववृत्तीय प्रदेश असला तरी उंची जास्त आहे, 21°C तापमान आहे. उंची जास्त असल्यामुळे तापमान थोडंसं कमी आहे. पर्जन्याचं प्रमाण 1600 मिलीमीटर आहे, त्यामुळे उष्णकटिबंधीय वन या प्रदेशामध्ये आढळतात. त्यानंतर हे अमेझॉन नदीचं खोरं उंची कमी झाली, त्याचा परिणाम म्हणून या प्रदेशामध्ये तापमान जास्त आहे, 28°C, आणि पर्जन्याचं प्रमाण सुद्धा जास्त असलेलं आपल्याला दिसून येईल. हा विषुववृत्तीय वनांचा जो आपण सदाहरित वन या नावाने ओळखतो तो प्रदेश असलेला आपल्याला दिसून येईल. जसजसं आपण गियानाच्या उच्चभूमीकडून ब्राझीलच्या उच्चभूमीकडे जाऊ तसतस या प्रदेशाकडे गियानाच्या उच्चभूमीकडून ब्राझीलच्या उच्चभूमीकडे जाऊ किंवा अजस्र कड्याकडे जाऊ
तसतसं हवामानामध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल बघा. त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पर्जन्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आपल्याला दिसेल आणि 1500 मिलीमीटर पर्यंत पाऊस आणि 21 सेंटीग्रेड तापमान यामुळे या प्रदेशामध्ये पानझडी प्रकारची वन, त्याचबरोबर उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आढळत असलेले आपल्याला दिसेल. आणखी थोडं पुढे गेलं म्हणजे विषुववृत्तीय अरण्य संपली, पानझडी वन चालू झाली आणि त्या पानझडी वनानंतर हळूहळू आपण जसं पुढे जाऊ तसं उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आढळत असलेले आपल्याला दिसतील. आणि ब्राझीलच्या दक्षिणेकडे आपल्याला समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश म्हणजे ज्याला आपण पंपास गवताळ प्रदेश या नावाने ओळखतो, तो गवताळ प्रदेश आढळत असलेला दिसेल. अर्थातच या ठिकाणचं तापमान हे 23 सेंटीग्रेड आणि 600 मिलीमीटर पर्यंत पाऊस, पण पडणारा पाऊस हा वर्षभर पडतो. त्यामुळं या प्रदेशामध्ये गवत हे मोठ्या प्रमाणावरती वाढत असलेलं आपल्याला दिसेल. आजेसरकड्याच्या प्रदेशामध्ये, किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये तापमान हे 27 सेंटीग्रेड आणि तापमान हे 27 सेंटीग्रेड आणि पर्जन्याचं प्रमाण 1200 मिलीमीटर असलेलं आपल्याला दिसेल. आणि त्यामुळे या प्रदेशामध्ये आपण किनारपट्टीय प्रदेशामध्ये आढळणारी वन हे आढळत असलेली आपल्याला दिसते. ब्राझीलच्या नैसर्गिक वनस्पतींची माहिती पाहत असताना भूरचनेनुसार पर्जन्यामध्ये विविधता आढळते, फरक पडत जातो. तसा विचार करत असताना विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वर्षभर पाऊस पडतोय. हा जो विषुववृत्तीय प्रदेश आहे किंवा हा उष्णकटिबंधीय वनांचा जो प्रदेश आहे, या भागामध्ये वर्षभर पाऊस पडत असतो. पण विषुववृत्तापासून जसं आपण लांब जाऊ तसं पावसाच्या दिवसांचा कालावधी हा कमी कमी होत गेलेला आपल्याला दिसून येईल आणि पर्जन्याचं प्रमाण सुद्धा कमी कमी होत गेलेलं आपल्याला दिसेल. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि तापमानही जास्त आहे. त्याचाच परिणाम म्हणून इथल्या वनस्पतींचा जीवनकाळ हा जास्त असतो. जास्त काळ या वनस्पती जगतात आणि त्यामुळे या वृक्षांची आपण आत्ताच पाहिलं की त्यामुळे या वृक्षांची उंची 40 मीटर पेक्षा जास्त आढळत असलेली आपल्याला दिसते. जसजसं या विषुववृत्तीय प्रदेशाकडून आपण पठारी प्रदेशाकडे जाऊ, लांब जाऊ, दक्षिणेकडे येऊ, तसतसं पर्जन्याचं प्रमाण कमी होत जातं, त्याचा कालावधीही कमी होत जातो. त्यामुळे या प्रदेशामधील वनस्पतींचा जीवनकाळ हा सुद्धा कमी होत गेलेला आपल्याला दिसेल. ज्या प्रदेशामध्ये वर्षभर पाऊस असतो त्या ठिकाणी सदाहरित वन आढळतात. ही विषुववृत्तीय वन, वर्षभर आरोह प्रकारचा पाऊस आणि त्यामुळं या प्रदेशामध्ये सदाहरित वन आढळत असलेली आपल्याला दिसून येईल. ज्या प्रदेशामध्ये ठराविक काळात पाऊस पडतो त्या प्रदेशामध्ये वृक्षांची घनता ही कमी कमी होत जाते. ह्या पानझडी वगैरे प्रदेशामध्ये वृक्षांची घनता कमी कमी होत जाते. विषुववृत्तीय प्रदेशाकडून जसं आपण या पठारी प्रदेशाकडे जाऊ तसतसं आपल्याला वृक्षांची घनता ही कमी होत गेलेली आपल्याला दिसेल. अर्थातच ही जी विषुववृत्तीय वन आहे त्या वनांची घनता एवढी जास्त असते की दिवसाचा सूर्यप्रकाश हा जमिनीवर पोहोचत नाही एवढी ही घनता जास्त असते. पण आपण विषुववृत्तीय वनांकडून जसं जसं पानझडी वनांकडे जाऊ
तसतशी ही घनता कमी होत जाते. हळूहळू हे प्रदेश संपतात, पानझडी वन सुरू होतात, विरळ वृक्ष आढळतात. त्यानंतर ब्राझीलच्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आपल्याला सॅव्हाना प्रकारचा गवताळ प्रदेश आढळत असलेला दिसून येईल. पानझडी वनांनंतर आणि हळूहळू आपण दक्षिणेकडे येऊ तस तापमान कमी होत जातं, झिमझिम प्रकारचा पाऊस, आणि त्यामुळं या प्रदेशामध्ये समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आढळत असलेला दिसून येईल. गवत, कोरट्या वनस्पती, काटेरी वृक्ष हे पर्जन्याचं प्रमाण कमी झालं की त्या भागामध्ये आढळतात. ब्राझील हा देश असा आहे की ज्या देशामध्ये सर्वाधिक वनस्पती, नैसर्गिक वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. अर्थातच यामध्ये सदाहरित, निमसदाहरित, शुष्क या वनस्पतींचे प्रकार आढळत असलेले आपल्याला दिसून येतील. या वनस्पतींमध्ये पाऊ ब्रासिल हा वृक्ष सगळ्यात महत्वाचा आहे. त्याचबरोबर रबर, मोहगनी, रोजवूड हे वृक्ष, त्याचबरोबर आमर, त्याला ऑर्किड असं म्हणतात, त्या वनस्पतींच्या प्रामुख्यानं जाती आढळतात. पण ब्राझील मधला सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे पाऊ ब्राझील, यावरूनच या देशाचं नाव पडलेलं आहे. ब्राझील या देशामध्ये सदाहरित वर्षावनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर प्राणवायू सोडला जातो. ही जी विषुववृत्तीय वन आहेत अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये, या वनांमुळे सर्वात जास्त प्राणवायू वातावरणामध्ये सोडला जातो. त्यामुळं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं. म्हणूनच या वर्षावनांना जगाची फुफ्फुस या नावाने ओळखलं जातं. अर्थातच जगातली सगळ्यात महत्वाची असणारी ही जी वन आहेत, ही वन ब्राझीलच्या या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आढळत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर भारतातील वनांचे प्रकार आपल्याला पाहिजेत. भारतातील वनांचे प्रकार पाहत असताना आकृती क्रमांक 5.3 तुमच्या समोर दिसते, ती पाठ्यपुस्तकामध्ये पहा आणि त्याच्या शेजारी कृती दिलेली आहे. त्या कृतीमधील पहिला प्रश्न आहे आणि नकाशाचं वाचन करत असताना ही सूची आधी लक्षात घ्यायची आणि सूची लक्षात घेतल्यानंतर नकाशाचं वाचन करायला सुरुवात करायची. या सूचीमध्ये सुरुवातीला दिली सदाहरित वन, दुसऱ्या शेड मध्ये दिले पानझडी वन, तिसऱ्या टप्प्यामध्ये दिले काटेरी झुडपी वन, तिसऱ्या टप्प्यामध्ये दिली हिमालयन वन आणि चौथ्या टप्प्यामध्ये दिली समुद्रकाठची वन. हे 5 प्रकार भारतामध्ये आढळत असलेले आपल्याला दिसून येतील. आता आपण कृतीकडे जाऊया. नकाशाचं निरीक्षण करून, या नकाशाचं निरीक्षण करून आपण कृतीकडे जाऊया. इथं सदाहरित वन, त्याच्या शेजारी ही पानझडी वन हा जो पोपटी रंगाचा प्रदेश दिसतोय, त्यानंतर ही सदाहरित वन, या भागामध्ये इकडं हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये हिमालयामधील वन हा जो प्रदेश आहे, इथं काटेरी वन हे आढळत असलेली आपल्याला दिसतील. इथं समुद्रकाठची वन काही भागामध्ये आढळतात. आता कृतीकडे वळूया. हिमाच्छादित प्रदेशात कोणती वन आढळतात? भारतामध्ये हिमाच्छादित प्रदेशामध्ये ही हिमालयातील वन आढळत असलेली दिसून येतील. काही भाग असा आहे भारताचा ज्याला शीत वाळवंट असं म्हणतात, त्या प्रदेशामध्ये म्हणजे हिमालयाचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये
वर्षभर हा भाग बर्फाच्छादित असतो, त्यामुळे या भागामध्ये वनस्पती आढळत नाहीत. आणि काही भाग असा आहे की ज्या भागामध्ये हा जम्मू काश्मीरचा वगैरे भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्यानंतर सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये हिमालयातील वन आढळत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्या किनारपट्टीवर समुद्रकाठची वन प्रामुख्याने आढळतात? प्रामुख्याने आपल्याला पूर्व किनारपट्टीवर ही वन आढळत असलेली दिसून येतील. पूर्व किनारपट्टीवर इथं समुद्रकाठची वन आढळतात. तसंच खाली सरकत असताना आपल्याला समुद्रकाठची वन ही आढळत असलेली दिसून येतील. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर, गुजरातच्या किनारपट्टीवर थोड्याफार प्रमाणामध्ये ही वन आढळत असलेली दिसून येतील, पण प्रामुख्याने ही वन पूर्व किनारपट्टीवर आढळत असलेली आपल्याला दिसतील. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्या किनारपट्टीवर समुद्रकाठची वन आढळतात? हा आता आपण पाहिला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या वनांनी भारताचा जास्त प्रदेश व्यापला आहे? आपल्याला इथं नकाशाचं निरीक्षण केल्याबरोबर हा पोपटी रंग जास्त दिसतोय, जास्त आपल्याला पोपटी रंग दिसतोय, म्हणजेच भारताचा बहुतांशी भाग हा पानझडी वनांनी व्यापलेला आहे. याचं कारण आहे, भारतामध्ये ठराविक हंगामात पडणारा पाऊस. भारतात 4च महिने पावसाळा असतो, हे आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलं. 8 महिन्यांचा कालावधी हा कोरड्या ऋतूचा असतो आणि त्यामुळे या कोरड्या कालावधीमध्ये टिकून राहता यावं वनस्पतींना, यासाठी या वनस्पती हिवाळा संपत असताना आणि उन्हाळा चालू होत असताना स्वतःची पानं गाळून टाकतात, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. आणि या वनांमध्ये प्रामुख्यानं ज्या वनस्पती आढळतात, अर्थातच काही मिक्स प्रकारची वन आपल्या भागामध्ये सुद्धा आढळतात. आपल्या भागामधल्या वनस्पती सुद्धा स्वतःची पानं गाळत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर काटेरी व झुडपी वन कोठे आढळतात? प्रामुख्यानं हा पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे, या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये काटेरी वन प्रामुख्याने आढळतात. याचं कारण आहे, या प्रदेशामध्ये येणारा पाऊस अरबी समुद्रावरून येत असतो. या अरबी समुद्रावरून पर्जन्य येत असतो आणि इथं पश्चिम घाट आहे, त्याला आपण सह्याद्री पर्वत असं म्हणतो. महाराष्ट्रामध्ये त्याला सह्याद्री पर्वत असं म्हणतात. आणि ह्या सह्याद्री पर्वताला अडून पाऊस हा पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर पडतो. पश्चिम किनारपट्टी ओलांडल्याबरोबर पावसाचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसेल, एकदम कमी होतं. वाऱ्याची उंची कमी होते, त्यामुळं बाष्पधारण क्षमता हवेची वाढते आणि परिणामी इथं पावसाचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसेल. आणि म्हणून या प्रदेशामध्ये काटेरी वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात. या भागामध्ये काटेरी वृक्ष आढळण्याचं कारण, इथं जे मान्सून वारे येतात ते बंगालच्या उपसागरावरून येत असतात. बंगालच्या उपसागरावरून इथं पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यांमधून आतमध्ये शिरल्यानंतर इथून पावसाला सुरुवात होते. या पूर्व किनारपट्टीपासून पावसाला सुरुवात होते. जसजसे हे वारे पुढे सरकत जातात तसतसे पाऊस देत जातात आणि पाऊस देत जाऊन हळूहळू या हवेमधील बाष्पाचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि शेवटी राजस्थान पर्यंत जाईपर्यंत किंवा पश्चिमेला वायव्य भारतामध्ये जाईपर्यंत हवेमधील बाष्पाचं प्रमाण हे अतिशय कमी झालेलं असतं. शिवाय या ठिकाणी अरवली पर्वताचा अडथळा आहे. अरवली पर्वताच्या पूर्व उतारावरती थोडासा पाऊस पडतो
आणि अरवली पर्वत ओलांडल्यानंतर राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण एकदम कमी झालेलं आपल्याला दिसून येईल आणि म्हणून या भागामध्ये काटेरी वृक्ष आढळत असलेली आपल्याला दिसून येईल. एक लक्षात घ्या, आता आपण पाहिलं की इथं सह्याद्री पर्वत आहे आडवा, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गामध्ये आडवा असणारा हा सह्याद्री पर्वत आहे आणि या सह्याद्री पर्वताला वारे अडतात, वाऱ्यांची उंची वाढते, बाष्पधारण क्षमता कमी होते तापमान कमी झाल्यामुळे आणि त्यामुळं पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार प्रकारचा पाऊस पडत असतो. हे पर्जन्याचं प्रमाण 2000 मिलीमीटर पेक्षाही जास्त असतं. त्यामुळे या प्रदेशामध्ये सदाहरित वृक्ष हे आढळत असलेले आपल्याला पाहायला मिळतील. या वृक्षांची पानं रुंद असतात, ही झाडं वर्षभर हिरवीगार असतात, ठराविक ऋतूंमध्ये या वृक्षांची पानं गळत नाहीत आणि अर्थातच या वनांचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, या वनांचं लाकूड कठीण, टणक आणि जड असतं, जे आपल्या मानवाच्या दृष्टीनं उपयोगीचं नाही. पण असं असलं तरी या वनांमधील लाकूड हे काही प्रमाणामध्ये इमारत बांधकामामध्ये किंवा इंधन म्हणून याचा वापर केला जात असलेला आपल्याला दिसून येईल. या वृक्षांमध्ये, या वनांमध्ये मोहगनी, सिसव, रबर या जातीचे वृक्ष आढळतात. त्याचबरोबर वेलींचं प्रमाण इथं या वनांमध्ये जास्त असलेलं आपल्याला दिसून येईल. हिमालयाचा पायथा, त्यानंतर आसाम वगैरे त्या प्रदेशामध्ये, पूर्वेकडच्या राज्यांमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, त्यानंतर मध्य प्रदेशचा काही भाग, ओरिसाचा काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग, या राज्यांमध्ये किंवा महाराष्ट्राचा पूर्वेकडचा भाग, या भागामध्ये या प्रकारची वन आढळत असलेली आपल्याला दिसून येतील. यानंतर भारतामध्ये ज्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण 1000 ते 2000 मिलीमीटर असं आढळतं, त्या प्रदेशामध्ये पानझडी प्रकारचे वृक्ष आढळतात. कोरड्या ऋतूत वनस्पतींमधलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये, बाष्पीभवन कमी व्हावं, यासाठी वृक्ष स्वतःची पानं गाळून टाकतात. यामध्ये प्रामुख्यानं आढळतात ते साग, बांबू, वड, पिंपळ या प्रकारचे वृक्ष या प्रदेशामध्ये आढळत असलेले आपल्याला दिसतील. त्यानंतर ज्या प्रदेशामध्ये 500 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस आहे, इथं हा प्रदेश आणि इकडचा प्रदेश, त्या प्रदेशामध्ये काटेरी आणि झुडपी वन आढळतात, ज्यामध्ये आपला भाग म्हणजे आपल्या पठारी प्रदेशाचा, द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा भाग हा प्रामुख्याने येतो, जिथं प्रामुख्यानं वनस्पती आकारानं लहान असतात, वृक्ष काटेरी असतात, पानांचा आकार लहान असतो, वरच्या बाजूने ही पानं तेलकट असतात, खालच्या बाजूने त्याच्यावरती लव असते आणि काटे हे मोठ्या प्रमाणावर असतो. तृणभक्षक प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण व्हावं आणि बाष्पीभवनाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी या वृक्षांची पानांचं रूपांतर काट्यांमध्ये झालेलं आपल्याला दिसून येईल. कोणते वृक्ष आढळतात? खैर, बाभूळ, खेजडी, कोरफड, घायपात या प्रकारचे वृक्ष या प्रदेशामध्ये प्रामुख्याने आढळत असलेले आपल्याला दिसतील. निवडुंगाचे प्रकार सुद्धा या भागामध्ये प्रामुख्याने आढळत असलेले आपल्याला दिसतील. या वनांमधले काही वृक्ष हे अतिशय महत्वाचे आहेत. त्यामध्ये खैर हा जो वृक्ष आहे हा रंग निर्मिती उद्योगामध्ये कात निर्मितीसाठी हा वृक्ष वापरत असलेले आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर कोरफड ही औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते. त्यानंतर किनारी प्रदेशामध्ये ज्या भागामध्ये दलदल निर्माण झालेली आहे, अशा दलदलीच्या प्रदेशामध्ये
म्हणजे समुद्राच्या भरती ओहोटीमुळे ज्या भागामध्ये दलदल निर्माण झाली अशा प्रदेशामध्ये म्हणजे नद्यांच्या खाड्या असतील, खाजणांचा भाग असेल, नद्यांचा त्रिभुज मैदानी प्रदेश असेल, या प्रदेशामध्ये क्षारयुक्त मृदा, दलदलयुक्त प्रदेश, दमट हवामान यामुळे या प्रदेशामध्ये समुद्रकाठची वन आढळत असलेली आपल्याला दिसते. ही वन समुद्र किनाऱ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहेत. या वनांमुळे समुद्र किनारी प्रदेशामध्ये त्या भागाचं संरक्षण होत असलेलं आपल्याला दिसून. मात्र एकूणच आपण जर पाहिलं तर या वनांचं प्रमाण हे कमी झालेलं आपल्याला दिसेल. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही वनं वाढतात. याचं कारण क्षारयुक्त मृदा आहे. समुद्राची भरती ओहोटी सतत दिवसातून एकदा तरी होत असते. त्या क्षारयुक्त पाण्यामुळे निर्माण झालेली ही मृदा आहे, दलदलयुक्त मृदा, आणि त्याचाच परिणाम म्हणून या प्रदेशामध्ये, या प्रतिकूल प्रदेशामध्ये या वनस्पतींच्या मुळांना श्वसनासाठी ऑक्सिजन मिळावा यासाठी या वृक्षांची पानं ही मुळं ही वर आलेली असतात. प्रामुख्यानं हा प्रकार आपल्याला या गंगा नदीच्या त्रिभुज मैदानी प्रदेशामध्ये जो सुंदरबनचा प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येईल. या भागामध्ये मँग्रोव्ह प्रकारच्या वनस्पती आढळत असलेल्या आपल्याला दिसून येते. ज्या वनस्पतींना सुंदरी या नावाने ओळखलं जातं आणि या वनस्पती त्या जास्त प्रमाणात आढळत असल्यामुळे या प्रदेशाला सुंदरबन या नावाने सुद्धा ओळखलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. ही वनं महत्वाची आहेत. याचं कारण या वनस्पतींचं लाकूड हे तेलकट असतं, वजनानं हलकं असतं आणि टिकाऊ असतं, आणि त्यामुळं या वनांचं लाकूड हे जहाज बांधणी उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलं जात असलेलं आपल्याला दिसेल. हिमालयामध्ये उंचीनुसार वनांचे विविध प्रकार आढळतात. एक तर हिमालयाला जगाची बॉटॅनिकल गार्डन या नावाने ओळखलं जातं. उंचीनुसार त्याच्यामध्ये बदल होत जातात. इथून जर आपण निरीक्षण केलं तर सदाहरित वन, हळूहळू हिमालयन वन, हिमालयन वनांमध्ये रुंद पर्णी आणि शेवटी अल्पाईन वनांपर्यंत हा वनांचा प्रकार जात असलेला आपल्याला दिसेल. सूचीपर्णी वन, असे विविध वनांचे प्रकार या भागामध्ये आढळतात. त्यामुळं हिमालयाला जगाची बॉटॅनिकल गार्डन या नावाने ओळखलं जातं. या भागामध्ये पाईन, देवदार, फर हे सूचीपर्णी वृक्ष आढळतात. पायथ्यालगत मिश्र प्रकारची वन आढळतात. पायथ्यालगतच पानझडी वन सुद्धा आढळतात. उंच भागामध्ये ज्या प्रदेशामध्ये हिवाळ्यात बर्फ पडतो अशा भागामध्ये हिवाळ्यात पानं गळणारी वृक्ष आढळतात. अर्थातच भारतामधला सगळ्यात महत्वाचा वृक्ष आहे साग आणि साल, जे आपल्याला पानझडी वनांमध्ये आढळत असलेले आपल्याला दिसून येते. हे वृक्ष इमारत बांधकामासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत. जुन्या बांधकामामध्ये सुद्धा या वृक्षांच्या लाकडाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला गेलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी आपण थांबूया. प्राणी संपदेची माहिती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद. कोणाला काही शंका असतील तर त्यांनी हँडरेजचा ऑप्शन वापरून विचारायचं आहे. कोणाला काही जर शंका असतील तर त्यांनी हँडरेजचा ऑप्शन वापरून
विचारा. हा विचारा. विचारा, काही शंका असतील तर. हँड रेजचा ऑप्शन वापरून म्हणजे तुमचा व्हिडिओ हा अनम्यूट केला जाईल. टॅप टू स्पीक या ऑप्शन मध्ये जाऊन मला ऐकायला येत नाहीये. टॅप टू स्पीक वरती हे केल्याशिवाय तुमचा प्रश्न मला ऐकायला येणार नाही. हा, सगळ्या कृती सोडवायच्या आणि व्यवस्थित आपल्या वहीमध्ये त्या लिहून ठेवायच्या आहेत. आणि तुमचा आवाज मला येत नाही, चॅट बॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल, मी वाचतोय. सगळ्या कृती सोडवा पहिल्या प्रकरणापासून. काय अडचण नाही, करायचं बंद. यशराज, काय अडचण? अडचण सांग मग बेटा. पिसाळ, अडचण आहे काही? धानमे कृष्णा, काय अडचण? ओके, वैयक्तिकला मेसेज टाक मग मला व्हॉट्सअपला. काय अडचण असेल तर वैयक्तिकला मेसेज टाक. अनम्यूट करायचं. इंटरनेट कॉलवर चालू. आपलं सगळं इंटरनेट कॉलवर चालू आहे, त्यामुळं इंटरनेट कॉलवरती जाऊन तुम्हाला ती निवडावं लागेल, तो ऑप्शन निवडावा लागेल, मग तुम्हाला तुमचा आवाज मला येईल. माझा आवाज येतोय ना तुम्हाला?
काही जर तुम्हाला शंका असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती टाका. ठीक आहे, धन्यवाद.